नमस्कार मित्रांनो, मी DMD आपणा सर्वांचा DMD कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। तर मित्रांनो, मी आज चालले साळुंकी फॅमिलींसोबत कात्रा देवीच्या जत्रेत। तर सनसेट पण भारी आहे। कात्रा देवीच्या जत्रेत गेल्यावर भरपूर भाविकांची गर्दी असता आणि भरपूर गर्दी असता आणि ही जत्रा भरपूर मोठी असता आणि माणसांका एवढी आवड असताना की समोर तुम्ही आता बघू शकता टेम्पोतनं कसे माणसं बसून येतात। जागा नसली तरी पण येणार आणि भाविकांची अशीच गर्दी असता आणि जत्रा पण अशी बघण्यास लायक असता, लय भारी। आणि दर्शन घेण्यासाठी रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत पण लाईनी असतात, तरी पण माणसं संपत नाही आणि पटकन दर्शन घेऊन आपण बाहेर यायचा। जर दर्शन आरामात घ्यायचं असत तर 2 किंवा 2:30 वाजल्यानंतरच, आणि नंतर जरा जागा पण रिकामी होता आतमध्ये मंदिरात, म्हणजे भाविकांची गर्दी पण कमी होता आणि दर्शन पण घेऊक भेटता। काय जण टाळ्या वाजवून स्वागत करतात, तर ह्यो पहिल्यांदाच होतो, याचा पहिलाच दुकान होता आणि माका वाटला ह्यो टप वाजून स्वागत करता की काय। तर माका एका बघून मराठी शाळेतले दिवस आठवले, जेव्हा कोण मोठा अधिकारी वगैरे कोण येणार असतील शाळेत तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करायचा। तर ते दिवस आठवले, ह्यो टप वाजत होतो। गोलब्या मच्छीची पण भरपूर दुकानं होती। ह्यो चिकनवाला होतो, चिकन देत होतो, प्लेट येत ना, कशी प्लेट होती नाही विचारली कारण मंदिरात जायचं होतं, त्यामुळे चिकन वगैरे नाही खाल्ला। पुढे गेल्यावर खेळण्याची दुकानं होती आणि यांना प्रत्येक वस्तू अशी 100ला लावला होती, पूर्ण कुठली या 100ला, आणि मोठा सेटअप केला होता। आतमध्ये पब्लिकला फिरूक पण जागा होती। जत्रा म्हटली की खेळणी ही गेलीच, त्यात लहान पोरांसाठी वगैरे आकाश पाळणे ह्या एक भारी होता। पोरा अगदी मारत जाय होते आतमध्ये, एका साईडने जायच्यावरती दुसऱ्या साईडने खाली यायचा घसरत उडी मारत। लहानपणी गाडी चालवण्याचा फुया वेगळाच असता, तर लहान पोरांनी गाडी दिसली की आपण भारी या केल्याने खेळण्यासाठी पोरं जाऊन बसायची। खेळण्यासाठी कार पण होते, स्टेरिंग पण गोल गोल फिरायची, त्यामुळे पोरांका पण भारी वाटायचा गाडी येतच बसला आणि मीच गाडी चालवतो अशी फिलिंग। ती लहानपणीची गोष्टी वेगळीच असतात। जत्रा एवढी मोठी होती की फिरून पाय पण दुखले आणि भूक पण लागली होती, तर म्हटलं काहीतरी खाऊया। व्हेज असा काही भेटतच नव्हता, भरपूर फिरला। त्यानंतर व्हेज भेटला आमका डोसा हाऊस, तिकडे गेला आणि बसला मस्तपैकी। डोसा खाऊन झाल्यावर, डोसा 50 रुपये होतो एक। डोसा खाऊन झाल्यावर पुढे आईस्क्रीममध्ये खाऊ गेला आणि आईस्क्रीम कुल्फी घेतला एक थंडी होती आणि थंडीतनं कुल्फी खाऊची मजा वेगळीच असता। कुल्फी पण एकदम मस्त गार होती, दात पण शिवशिवले। कुल्फी खाऊन झाल्यावर म्हटलं परत जत्रा फिरून जाऊया, इलायचा येतो आता पूर्ण फिरूनच घेऊया। तर गावातले बंड्या पाटील वगैरे भेटले, ते पण आले होते आणि इकडे खेळ होतो। ग्लासा ठेवलेली आणि ग्लासा बॉलने पाडायची, सगळी ग्लासा पडोक हवी। टोटल 3, 2, 5 आणि 1 6, टोटल 6 ग्लासा होती। बॉल आपल्याला 2 चान्स भेटणार, पण ग्लासा उभी राहता नाही, पडलेली असली तरी चालतील। टेबलावर ग्लासा पडोक हवी, टेबलावर असो किंवा खाली असो, पण ग्लासा पडोक हवी, उभी राहता नाही। आणि त्याच्यावर बक्षीस म्हणून बॅटी वगैरे होते खेळण्यासाठी, ओरमचे अंडरमचे। अरे 2च राहिली। बंड्यादान ट्राय केला होतो आणि बरोबर निशाणं पण लागलो होतो। बॉल पण थोडंसं हलकं होतं, त्यामुळे थोडा कठीणच होता मारण्यासाठी। बरोबर नेम लागलो होतो, पण 2 ग्लासा राहिली। बघूया पुढे एकदा परत ट्राय करून। एवढं क्लिअर पण दिसत नाही कारण लाईट गेली होती पेंगड्यांची तेव्हाच, काय करणार, मग लाईट पण नव्हती। लाईट येण्यासाठी आम्ही वाट पण बघितली, पण यांची लाईट काय येईलच नाही। मग म्हटलं आता ठीक आहे, ट्राय करू। तर त्यानंतर आमच्या वाटीतलो प्रवीण तिलोटकर, तर त्यांना पण ट्राय केला, बरोबर मारला नव्हतो, पण ती 2 ग्लासा राहायचीच। परत एकदा म्हटलं ट्राय करू, ती 2 ग्लासा राहायचीच। तर म्हटलं त्या 2 ग्लासांखाली काहीतरी असावा, मग असं डाऊट होतो म्हणून मी त्यांना विचारलंय, पण नाही, त्या 2 ग्लासाखाली कायच नव्हता। मग म्हटलं काहीतरी सपोर्ट वगैरे असावं। 50 रुपये फी होती। दर्शनासाठी लाईन पण भरपूर होती आणि ही बघा भरपूर मोठी लाईन आहे। मी म्हटलं मी आता याच्यात उभं राहिलंय तर परत माका 1 किंवा 1.5 तास परत लाईनीत उभंच राहायचा। तर म्हटलं तोपर्यंत थोडाफार फिरून घेऊया, जेव्हा गर्दी कमी होईल तेव्हा मग आतमध्ये जाऊया। तर इकडनं बघितल्यावर भरपूर मोठे असं बघा, लांबपर्यंत सगळे लाईटीत दिसतात। भरपूर मोठी जत्रा आणि फिरून पण पाय दुखतात। त्यात काय वेळेस भूलभुलैया होता, त्याच गल्लीतनं 2-3 वेळा फिरक होता, खाली जाऊचा काही समजत नाही। मग एक टॉवर आहे, मग त्या टॉवरवरनं आपण समजायचा आपण खाली लावते आणि त्यावरनं आपण परत फिरक सुरुवात करायची। दर्शनासाठी पण बघा आतमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी असता, म्हणजे थंय उभा राहू पण चान्स नसता। पहिल्यांदा स्टार्टिंगला भरपूर मागणं गर्दी येतच असता, लाईनीतनं लोक आतमध्ये येत असतात।
जर दर्शन घ्यायचं असेल तर आरामात जायचा, नंतर मग आपल्या इथे थांबूक पण भेटता. 2:30 किंवा 3 वाजल्यानंतर अवसर वगैरे पण येतात आणि मोठं जाळ पेटवतात. तत्पूर्वी म्हटलं आपण आता दर्शन घेऊन येऊया. दर्शन घेऊन गेलोय, दर्शन पण घेतलं आणि थांबूक पण भेटला थोडा वेळ माका. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर थंय धूप दाखवतात. तसे 7 फेऱ्या असतात. त्यांचं मध्ये एक टायमिंग असतात, तर तेवढं टायमिंग ते थांबतात. एक दुपार झाल्यावर नंतर परत येणार. असे टोटल 7 फेऱ्या होतात, धूप दाखवतात. आणि इकडे हे नारळ वगैरे लाकडा वगैरे ठेवलेले आहेत, ते नंतर मग ह्यांची 7 फेरे झाल्यावर ते पेटवतात. ही धुपाची कितवी फेरी होती काय माहिती नाही. अवसर येतं त्या बघण्यासाठी लोक भरपूर वेळ थांबतात आणि बसलेलीच असतात लोक. अर्धा तास थांबल्यानंतर ते परत धूप घेऊन येले. धुपाची फेरी आत्ता वाजले होते 1:30 आणि यापूर्वीची फेरी 1 वाजता हे धूप दाखवल्याने होते. तर अर्धा तासाचं गॅप होतो मध्ये. जेव्हा अवसर वगैरे येतात तेव्हा बघण्याचं सीन वेगळं असता. लय भारी वाटतं बघता. बेटाची काठी वगैरे असता मोठी आणि ती फिरवतात वगैरे. तर माका 4 वाजेपर्यंत थांबवायचा होता. नंतर मग मोबाईलची चार्जिंग बघितलंय तर 2% चार्जिंग होती आणि त्यात मी मोबाईलचं चार्जर पण नाही आणलं होतं. मोबाईलचं पण माझा प्रॉब्लेम आहे, एकदा बॅटरी उतरोक लागली की ती उतरोकच सुरुवात होता. चला तर भेटूया अशाच एका नवीन कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.